तशा अंमलमारिक साहेबांनी भरपूर केलेत आमच्या इथं आणि आता ND नाईक वायंगडे ते पण काम करतील अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. इथून कारण का ती व्यक्ती म्हणून चांगलीच आहे. सगळ्यांच्या समस्या सोडवणारी ती व्यक्ती आहे. काय तिने काय कामं केले त्याच्या आधी? हो, ह्याच्या अगोदर केलेत. काय काय काम केले असे? आमचा म्हणजे कॉलनीतला जो नेता आहे त्यांच्या थ्रू ते कामं करतात. म्हणजे रस्ते म्हणा, किरकोळ समस्या असलेल्या त्या सोडवतात ते. मग इथे पण निवडाल तर 100% करतील असं वाटतं? करणार. महिला मंडळ असेल किंवा वयोवृद्ध लोक असतील त्यांचं काय मत आहे यावेळी? ह्या वेळेला एकमतानं त्यांनाच निवडून द्यायची हीच इच्छा आहे सगळ्यांची. कारण ती व्यक्तीच तशी आहे की ती काम करू शकणार आणि अंमलमारिकांचा पाठिंबा त्यांना आहे जास्तच. त्यामुळे ते करणारच. त्यांच्या माध्यमातूनच आमच्या कॉलनीतले आता तर भरपूर कामं झाली. या 15 दिवसातच भरपूर कामं झाली आहेत. रोड बीड गटार येते. काँग्रेस सत्ता आहे ग्रामपंचायतीवर, काय कामं केली नाही? आता तसं बघायला गेलं तर एक म्हणजे खरं स्पष्ट मत सांगते, निवडून गेल्यानंतर कोणीही आमच्या कॉलनीत आलेलं नाही. आम्ही स्वतः जातो तिकडे. हो, समस्या काय आता रोडच्याच आहेत आमच्या. पाणी वगैरे, पाण्याचं कसं झालंय ग्रामपंचायतीचं जरा सोडतात. खरं त्यांचं कसं 27 प्रभाग असल्यामुळं वाटून पाणी सगळीकडे जाणार ना. ते आम्ही पण त्यांच्याशी जास्त हे करू शकत नाही. सगळ्यांना पाणी पुरवठा हा झालाच पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुकी निमित्तानं कायमस्वरूपी पाण्याची जी काही समस्या आहे की एकसारखं पाणी सगळं मिळालं पाहिजे, ते तर आम्ही प्रश्न मांडलायच पहिलाच त्यांच्याजवळ पाण्याचं. आता प्रयत्न तर करायलाच पाहिजे त्यांना. आम्ही एवढी मतं देऊन त्यांना निवडून आणणार म्हटल्यावर आमच्यासाठी त्यांनी काय तर केलंच पाहिजे. करतील वाटते का? हो, 100%. काय ठरवलं माझा महिला वर्गाने काय ठरवलं? गुलाल कोणाला लावायचं? ND वायंगडे लागणार गुलाल? लागणार 100%. आमच्या कॉलनीतच त्यांना गट्टा मतदान आहे सगळ्या पूर्ण. एक बैल तुमच्या गल्लीचं पाठिंबा आहे वायगडे? पूर्ण कॉलनीचा, गल्लीचा नव्हे, पूर्ण कॉलनीचा. आमच्या पूर्ण कॉलनीच आहे.